नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये 2569 जागांसाठी या ठिकाणी विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये बेसिक पे तुमचा 35,400 असणार आहे, त्यामुळे 35,400 1,12,400 पे स्केल तुमचा राहील. विविध पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत. सुपरटेंडंट सारखी पदांसाठी, ज्युनियर इंजिनियर सारखी पदे आहेत, ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, तेव्हा मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज यांच्या अंडर येणाऱ्या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्यामार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये डिटेल सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस असे त्यांनी या ठिकाणी CN नंबर आहे 5225 या अंडर ही जाहिरात या ठिकाणी भारतीय रेल्वे मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सो तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी, भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची या ठिकाणी संधी मिळत आहे, ज्यामध्ये विविध पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत. बघूया पुढे त्याने काय म्हटलं आहे तर बघा, ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द फॉलोइंग पोस्ट मेन्शन इन द टेबल. ॲप्लिकेशन कंप्लीट इन रिस्पेक्ट मस्ट बी सबमिटेड ऑनलाईन ओनली. लेटेस्ट बाय 30/11/2025 ही लास्ट डेट होती ऑनलाईन अप्लाय करायची, ज्यासाठी आता 10 डिसेंबरपर्यंत मित्रांनो मुदतवाढ मिळालेली आहे. मात्र तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करू शकता. यामध्ये पदाचं नाव बघा, ज्युनियर इंजिनियरची भरपूर वेगवेगळी पदे आहेत मित्रांनो, वेगवेगळ्या संवर्गामधली. डेपोट मटेरियल सुपरटेंडंटच्या पदांसाठी भरती होत आहे, आणि केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट याची पदे या ठिकाणी मित्रांनो भरली जाणार आहे. सो अधीक्षकचं पद आहे, इंजिनियरचं पद आहे, अभियंताचं पद आहे आणि सहाय्यकचं पद आहे, ज्यासाठी तुम्ही लेवल 6चा पे स्केल या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे सर्व पदांसाठी, ज्यामध्ये इनिशियल पेस तुमचा बेसिक पे हा 35,400 राहणार आहे. 35,400 ते 1,12,400 हा पे स्केल तुमचा त्या ठिकाणी राहू शकतो. 35,400 हा बेसिक पे राहील. एज लिमिट ओपनसाठी 18 ते 33 वर्ष आहे. यामध्ये सुद्धा इन्क्रीमेंट मित्रांनो तुम्ही बघितला असेल तर ॲडिशनल तुम्हाला ओपनसाठी सुद्धा एज रिलॅक्सेशन जास्त त्यांनी ठेवलेलं आहे. आणि 2569 टोटल जागा भरल्या जाणार आहेत. नंबर ऑफ वॅकन्सी सुद्धा या ठिकाणी चांगल्या आहेत. RRB वाईज आणि झोनल वाईज सुद्धा वॅकन्सीची माहिती त्यांनी नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे, ती तुम्ही पाहू शकता. मी फक्त तुम्हाला या ठिकाणी ओव्हरव्ह्यू देत आहे. सो पदाचं नाव सांगितलं आहे, पे स्केल तुम्हाला समजलेला आहे, एज लिमिट ओपनसाठी सांगितलं आहे, आणि या ठिकाणी टोटल वॅकन्सीज सांगितल्या आहेत. RRB मुंबईच्या अंडर किती जागा आहेत पाहून त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही महाराष्ट्रासाठी अप्लाय करू शकता. पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे तर इंजिनिअरिंग डिप्लोमा पाहिजे. पद क्रमांक 1 जे ज्युनियर इंजिनिअरचं त्यासाठी, ज्यामध्ये मेकॅनिकलचा चालेल, इलेक्ट्रिकल चालेल, इलेक्ट्रॉनिक्स चालेल, सिव्हिल, मेकॅनिकल, प्रोडक्शन, ऑटोमोबाईल, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅट्रॉनिक्स, इंडस्ट्रियल मशिनिंग किंवा टूल्स अँड मशिनिंगचा, टूल्स अँड डाय मेकिंग, ऑटोमोबाईल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग यापैकी कोणत्या एका विषयामधला तुमचा डिप्लोमा झालेला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. दुसरं पद आहे मटेरियल सुपरटेंडंट. या पदासाठी मित्रांनो कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. आणि तिसऱ्या पदासाठी केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंटसाठी 45 गुणांसह तुमची BSc पाहिजे, एकतर फिजिक्स किंवा केमिस्ट्रीमध्ये अर्ज करण्यासाठी. सो तिन्ही पदांसाठी या ठिकाणी तुम्ही क्वालिफिकेशन पाहू शकता. याबाबतची अधिक माहिती तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे. आता जे एज लिमिट सांगितलं मित्रांनो 18 ते 33 वर्ष ते ओपनसाठी होतं, ज्यामध्ये आपण SC ST ला या ठिकाणी पाहू शकतो 5 वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे. OBC ला या ठिकाणी 3 वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे. सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता. एज कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला 1/1/2026 ही तारीख त्या ठिकाणी कन्सिडर करायची आहे. हे फार महत्त्वाचं आहे. आणखीन ॲडिशनल गोष्टी म्हणजे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला इतर संवर्गातले जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे, तेही नोटिफिकेशनमध्ये माहिती घेऊ शकतात. आता यासाठी बघा सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे. फर्स्ट स्टेज असणार आहे जी कॉमन असणार आहे फॉर ऑल नोटिफाईड पोस्ट. तिन्ही पदांसाठी पहिल्यांदा कॉमन एक्झाम होईल, जी 90 मिनिटांची राहणार आहे, ज्यामध्ये 120 मिनिट्स जे कॅन्डिडेट स्क्राईबसाठी असतील किंवा हँडिकॅप असतील त्यांच्यासाठी राहील. 100 क्वेश्चन्स असतील 90 मिनिटांमध्ये तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. यामध्ये फर्स्ट टेस्टमध्ये पास झाल्यानंतर तुमची सेकंड स्टेज होईल, ज्यामध्ये सुद्धा अगेन 120 मिनिट्समध्ये तुमची एक्झाम असणार आहे, ज्यामध्ये मात्र 150 क्वेश्चन्स राहतील. यामध्ये तुम्ही बघू शकता जनरल अवेअरनेस, फिजिक्स, केमिस्ट्री, बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, बेसिक ऑफ एन्व्हायरमेंट अँड पोल्युशन कंट्रोल याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. डिटेल सिलेबस हा नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे ऑलरेडी, तो तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. यासाठी एक्झामिनेशन फी बघा, ऑल कॅन्डिडेट्स या ठिकाणी मित्रांनो जे असणार आहे ते 400 रुपये फी या ठिकाणी राहील. SC ST कॅन्डिडेट, सर्व्हिसमॅन, हँडिकॅप, फिमेल, ट्रान्सजेंडर, मायनॉरिटीज यांना सगळ्यांना 250 रुपये फॉर्म फी राहणार आहे. अगेन या ठिकाणी जे असणार आहे ही 250 रुपये फॉर्म फी जर तुम्ही पहिल्या एक्झामसाठी अपियर राहिला तर तुम्हाला रिफंड केली जाईल. आणि ही जी 500 पैकी 400 रुपये ही
फीसुद्धा त्या ठिकाणी रिफंड केली जाणार आहे जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर, आणि जर तुम्ही पहिल्या स्टेजच्या एक्झामसाठी अपेअर राहणार असाल तर. त्यामुळे फॉर्म भरताना डिटेल्स व्यवस्थित भरा जेणेकरून तुम्हाला हा रिफंड या ठिकाणी मिळेल. सो जर बघितला तर फक्त 100 रुपये फॉर्म फी त्याने आकारलेले आहे. ओपनच्या कॅन्डिडेटसाठी, इतर कॅन्डिडेटसाठी कोणतीच फी घेतलेली नाही, कारण तुम्ही एक्झामला अपेअर राहिल्यानंतर त्या ठिकाणी फी रिटर्न्स मिळणार आहेत. यासाठी बघा 4/10 पासून सुरुवात झालेली आहे ऑनलाईन अप्लाय करायची. 31/10/2025 लास्ट डेट होती ऑनलाईन अप्लाय करायची, किंवा आहे ऑनलाईन अप्लाय करायची 31/11/2025. मात्र यामध्ये अगेन 10 डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आलेली आहे. सो अजूनही तुम्ही अवेलेबल टाइम भरपूर आहे, अर्ज करू शकता. मात्र जर क्वालिफाय होत असाल तर लवकरात लवकर अर्ज करू शकता. याबाबत मित्रांनो काही डाऊट असेल तर कमेंट करून विचारा, व्हिडिओज नक्की लाईक करा. अशाच प्रकारची डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या चॅनलमार्फत या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.